धर्माच्या नावे निवडणुकीत मत मागण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे का? ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र. नवाब मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा. देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र. फडणवीसांनी त्यांचं पत्र जाहीर करण्याच्या ऐवजी अजित पवारांशी खासगीत चर्चा करायला हवी होती. अमोल मिटकरींची भूमिका. आम्ही मलिकांसोबत नाही हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न. फडणवीसांच्या पत्रानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा टोला. देवेंद्र फडणवीसांच्या पत्राला शिंदे गटाचेही समर्थन. फडणवीसांची भूमिका योग्य. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नवाब मलिकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका घेतली. या मताशी आम्ही सुद्धा सहमत. उदय सामंतांची प्रतिक्रिया. भाजपनं पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं. सत्तेसाठी नवाब मलिकांचा राजीनामा न घेणाऱ्या सत्ता पिपासू उद्धव ठाकरेंमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये हाच फरक. फडणवीसांच्या ट्विटनंतर मुंबई भाजपचंही ट्विट. देवेंद्र फडणवीसांची भूमिका योग्य. देशहित हे पहिलं प्राधान्य, हे यातून स्पष्ट होतं. दरेकर आणि प्रसाद लाड यांची भूमिका. नवाब मलिक प्रकरणावरनं सुषमा अंधारेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. फडणवीसांचं राजकारण पाहून सरडे सुद्धा लाजतील आणि आत्महत्या करतील. अंधारेंचं वक्तव्य. मातोश्रीवरती फार चक्रा मारू नका, नाहीतर तिथले सरडे सुद्धा आत्महत्या करतील. अंधारेंनी फडणवीसांवरती केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघ यांचं अंधारेंना प्रत्युत्तर. विरोधकांच्या सगळ्या मागण्यांवरती चर्चा केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अजित पवार गटाचे लोक जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांनी कायम चहापानावरती बहिष्कार घातला. तेव्हा त्यांना पान सुपारीची कल्पना नव्हती. जितेंद्र आव्हाड यांचा टोला. पुरवणी मागण्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 40 कोटी निधीची तरतूद. आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून निधीची तरतूद केल्याचा विरोधकांचा आरोप. नागपूरमुळे अवकाळी पावसात झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी. शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी. महाविकास आघाडीसोबत आघाडी करताना भाजपसोबतही युतीचे प्रयत्न सुरू होते. दिलीप लांडे यांचा गौप्यस्फोट. उसापासनं इथेनॉल बनवण्यावरती बंदी. साखरेची कमतरता भरून काढण्यासाठी इथेनॉल निर्मितीवरती बंदी. तर केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादन बंदीचा तुघलकी निर्णय. राजू शेट्टींचा सरकारवरती आरोप. उसाच्या रसापासून तयार झालेला इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी घेऊ नये. केंद्र सरकारचा आदेश. या निर्णयामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरणार. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. इथेनॉलच्या मुद्द्यावरती अजित पवारांचा नितीन गडकरींना फोन. साखर कारखानदार अडचणीत येतील. अजित पवार यांची भूमिका. मुंबईत पुन्हा एकदा पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीबाणी. वांद्रे पश्चिम येथील 600 MMच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनला मोठी गळती. खार परिसरातल्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम. आज दुरुस्तीचं काम. मुंबईतल्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावं. महानगरपालिका प्रशासनाचं आवाहन. मुंबई महापालिकेशिवाय आदित्य ठाकरेंना दुसरं काहीच दिसत नाही. आमदार मिहिर कोटेचांचा आदित्य ठाकरेंना टोला. आदित्य ठाकरे अधिवेशनातही आम्ही काढलेल्या फर्निचर घोटाळ्यासंदर्भातच पुन्हा बोलतील. त्यांचं वक्तव्य. संजय राऊतांच्या आरोपांवरती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं उत्तर. अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणं गैर. राऊतांनी माफी मागावी, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. तानाजी सावंत यांचा इशारा. लोकसभेच्या निवडणुका कधीही होऊ द्या, आम्ही पूर्णपणे तयार. अनिल परब यांचं सरकारला उत्तर. दिशा सॅलियन प्रकरणामध्ये SIT चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं वक्तव्य. नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत. पिंपळगाव महादेवमध्ये मनोज जरांगे यांच्यावरती पुष्पवृष्टी. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येत मराठा आरक्षणासाठी कायदा करावा. मनोज जरांगेंचं आवाहन. 2 महिन्यांनंतरही मराठ्यांवरचे गुन्हे मागे का घेतले नाही त्याचं उत्तर द्या. जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर. येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यावरती चर्चा सुरू. मुनगंटीवारांची माहिती. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अकोल्यात महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं ठाकरे गट आक्रमक. महापालिकेत भाजप विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन. राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे असं वाटत नाही. जितेंद्र आव्हाडांची सरकारवरती टीका. ज्याप्रमाणे मराठा समाजाची जनगणनेसाठी निधी दिला त्याचप्रमाणे इतर समाजालाही निधी मिळायला हवा. नाना पटोलेंची मागणी. राज्यपाल रमेश बैस आज भंडाऱ्यामध्ये शहापूर इथल्या डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी इथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला हजेरी लावणार.
वर्ध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवारांची पुस्तक तुला, राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुखांकडनं रोहित पवारांना पुस्तकांची भेट. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या प्रदीप कणसेंवरती गुन्ह्याची नोंद, कणसेंनी आरोप फेटाळले. ललित पाटील प्रकरणात प्रवीण देवकाते आणि डॉक्टर संजय मरसळे यांचा कोठडीतला मुक्काम वाढला. देवकाते आणि मरसळे यांना पुणे न्यायालयानं सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विरोधकांच्या घोषणेनंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागं, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात तातडीनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. विरार बोर्डिंग्जमधील म्हाडाच्या घरांची विक्री आता थेट नव्या धोरणानुसार 5 पर्यायांच्या माध्यमातून घरांची विक्री केली जाईल. चर्चगेट वसई एसी लोकलमध्ये पाण्याची गळती, पाण्याच्या गळतीमुळे रेल्वे प्रशासनावरती प्रवासी नाराज. पनवेल महापालिकेत 41 संवर्गातील 377 पदं भरली जाणार. राज्यातील 57 केंद्रांवरती उद्या कर्मचारी भरती परीक्षा. पुणे नगर रोडवरती वाहतूक कोंडी करणारा बीआरटी मार्ग महापालिकेनं रात्रीतनं काढला. गोखले संस्थेच्या अहवालानुसार महापालिकेची कारवाई. ठाणे आणि कल्याणमधल्या ग्रामीण रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 18 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर. रवींद्र चव्हाण यांची माहिती. नागपुरात युवक काँग्रेसचा विधिमंडळावरती मोर्चा. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याला 30 दिवस काम मिळावं आणि त्यांची बढती व्हावी या मागण्यांसाठी मोर्चा. मुंबई शहरात झोपडपट्टी वासियांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण द्यावं, रिपब्लिकन झोपडी संघाची मागणी. जळगावमध्ये बालकल्याण समितीच्या सदस्यांवरती अद्यापही कारवाई नाही. 4 महिन्यांपूर्वी 15 ते 20 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार प्रकरणात बालकल्याण समितीच्या सदस्यांसह 5 जणांवरती गुन्हे. संभाजीनगरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं थाळी नाद आंदोलन. 15 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार. विरोधकांची मागणी चांगली, मात्र आंदोलन नेहमीचंच. विरोधकांनी संत्रे गळ्यात घालून केलेल्या आंदोलनावरती बच्चू कडूंची टीका. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. दूध दरवाढी संदर्भात महामार्गावरती दूध ओतून सरकारचा निषेध. सांगलीच्या जतमध्ये ओबीसी समाज विविध प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावरती. तहसील कार्यालयावरती नेला धडक मोर्चा. चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघाच्या अन्नत्याग आंदोलनाचा 2ऱ्या टप्प्याचा चिमूर क्रांतीभूमीनं सुरुवात. फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे पुन्हा आंदोलनाची हाक. अमरावती जिल्ह्यासह विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा लाँग मार्च. विविध मागण्यांसाठी निघालेला हा लाँग मार्च नागपूरच्या विधान भवनावरती धडकणार. इंदापूरमध्ये अज्ञातांकडनं सोनाई डेअरीच्या 2 दूध टँकर्सची तोडफोड. आंदोलकांकडनं टँकरमधलं दूध रस्त्यावरती सोडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी घोषणाबाजी. चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागात आज सकाळी सर्वत्र धुक्याची दाट चादर. गेले 3 दिवस चंद्रपुरात ढगाळी आणि पावसाळी वातावरण होतं. मिचॉंग वादळामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या वातावरणातही बदल. तापमान 21 अंशांपर्यंत घसरल्यानं बाजारात गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. अहमदनगर महापालिकेत भिंगार शहराचा समावेश करण्याची मागणी. खासदार सुजय विखेंकडनं हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित. कुणबी नोंदी शोधण्यामध्ये जळगाव जिल्हा आघाडीवरती. 3 लाखांपेक्षा अधिक कुणबी नोंदणी जळगावात. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात 2 गटातल्या वादातनं गोळीबार. एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेनं 2 कोटी रुपयांचं 2 किलो हशील ऑइल ड्रग जप्त केलंय. या प्रकरणामध्ये तामिळनाडूतल्या मदुराईमधनं आलेल्या दोघांना अटक झाली आहे. एटीएममधनं पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्यानं फसवणूक. पुरार पोलिसांकडनं 2 आरोपी अटकेत. नवी मुंबईमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीवरती जीवघेणा हल्ला. हल्लेखोराला नेरूळ पोलिसांकडनं अटक. अमरावतीकडून अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा अज्ञातांकडनं पाठलाग. चालत्या गाडीत आरोपींनी झाडल्या 2 गोळ्या. यामध्ये एका युवतीच्या कानाला गोळी लागली आहे तर 2 जण जखमी झाले. अहमदनगरच्या निर्मळ पिंपरी गावात 400 ते 500 लोकांच्या जमावाकडनं 2 कुटुंबांवरती जीवघेणा हल्ला. लोणी पोलीस स्थानकात 71 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. कोल्हापूरमध्ये मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला मोठी आग. पुणे बंगळुरू महामार्गावरती कर्नाटकमधनं पुण्याकडे जात असलेल्या ट्रकला मोठी आग. गडचिरोलीमधल्या गुंडापुरीमध्ये आजी आजोबा आणि नातीचा अज्ञातांकडनं गळा चिरून हत्या. त्यांच्या शेतातच हत्या झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण.
भिवंडी शहरात पूर्ववैमनस्यातनं एका अल्पवयीन युवकाची हत्या, मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न. यवतमाळच्या शिरपूर येथे शिवालयामध्ये चोरट्यांचा दानपेटीवरती हल्ला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवी दिशा उपक्रमाची जागतिक पातळीवरती दखल. आरबीआय आज आर्थिक पतधोरण जाहीर करणार, शक्तिकांत दास धोरण जाहीर करून रेपो रेटमध्ये बदल करणार नसल्याची शक्यता. दिल्लीमध्ये रात्री उशिरा वसुंधरा राजेंनी घेतली अमित शहांची भेट, अमित शहांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरवलं अथवा धमकवलं जाऊ शकत नाही, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं प्रशंसा. गेल्या 2 दिवसांपासून केदारनाथ धाममध्ये तुफान बर्फवृष्टी, दुसऱ्या टप्प्यातील केदारनाथ धामच्या पुनर्बांधणीचं काम वेगानं सुरू. मिझोरमच्या झोरम पीपल्स मुव्हमेंटचे नेते लालदुहोमा आज मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आता कर्नाटकमधल्या मदरशांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी भाषा सुद्धा शिकवली जाईल. तृतीयपंथी विद्यार्थ्यांची उच्च शैक्षणिक फी माफ, राज्य सरकारचा निर्णय. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ, प्रवाशांची संख्या 14 कोटींवर. मनोज वाजपेयीचा बहुचर्चित जोरम चित्रपट आज प्रदर्शित होणार. हास्य अभिनेते ज्युनियर महमूद यांचं खार इथल्या राहत्या घरी निधन, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भूकंपामुळे मेक्सिको हादरला, 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.